शिवतीर्थावर राज ठाकरेंचं घणाघाती भाषण झालं। राज ठाकरेंनी बेधडक आपली मतं मांडलेली आहे, ज्यासाठी ते ओळखले जात आहेत। राज ठाकरेंच्या निमित्तानं ठाकरेपणा अजूनही महाराष्ट्रात शिल्लक आहे याची प्रचिती आपल्याला वारंवार येत असते। अर्थात त्यांच्या राजकीय भूमिका अनेकदा आपल्याला संभ्रमात टाकणारे असतात, पण औरंगजेबाच्या कबरीवरून आणि गंगेच्या पाण्यावरून त्याने जे रोखटोक विधान केलं, मात्र त्यांनी कुठल्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाही। औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्रामध्ये जो काही गोंधळ आणि आग ओकणारी भाषणं काही नेते करतायत आणि त्यात महाराष्ट्राच्या सरकारमधले मंत्री सुद्धा आहेत, पण त्या मंत्र्यांचं नाव घेणं राज ठाकरे यांनी का टाळलं हाही एक मोठा विषय आहे। विरोधी पक्षांची एक भरभक्कम पोकळी आपल्या राज्यामध्ये दिसते आणि ती पोकळी भरून काढण्याचं काम राज ठाकरे यांच्या भाषणानं जरूर केलं, पण दुसरीकडे मात्र त्यांनी भाजपला टाळी सुद्धा दिली आहे। फडणवीसांना पाठिंबा आहे, पण त्यांनी आमची प्रत्येक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे असं जाहीर विधान करून त्यांनी बुचकळ्यात सुद्धा सर्वांनाच टाकलं। नमस्कार, मी मनोज भोर, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज ठाकरे यांच्या भाषणातले खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत, पण आज घडीला जे 3-4 मुद्दे जास्त महत्त्वाचे आहेत त्याचं आपण विश्लेषण करणार आहोत। राज ठाकरे यांनी औरंगजेबाच्या कबरीवरून थेट विधान केलं आणि इतिहासामध्ये डोकावताना जर नवीन मुलांना तरुणांना प्रेरणा घ्यायची असेल आणि शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास जर समजावून घ्यायचा असेल आणि त्याचा पुरावा जर आपल्याला द्यायचा असेल, तर औरंगजेबाची कबर नव्या पिढीला दाखवावीच लागेल आणि म्हणून ती तिथेच असायला पाहिजे असा आग्रह त्यांनी थेट आपल्या ठाकरी बाणेमध्ये व्यक्त केला, ठाकरी शैलीमध्ये व्यक्त केला। हे सांगत असताना मात्र या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी पक्षातले किंवा इतर पक्षातले सुद्धा जे अशा प्रकारचं वक्तव्य करत असेल, ज्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या सौहार्दतेमध्ये त्याला गालबोट लागत असेल किंवा महाराष्ट्राच्या सलोख्याला एकोप्याला कुठे तडा जात असेल आणि महाराष्ट्रातलं सामाजिक वातावरण जर प्रदूषित होत असेल, तर त्या व्यक्तींना मात्र त्यांनी धारेवर धरणं यापूर्वी जसं केलं तसं यावेळी टाळलेलं आहे। यावेळी थेट नेत्यांची नावं न घेता त्यांनी मुद्द्यांना हात घातलेला आहे। म्हणजे महाराष्ट्रातले चर्चित मुद्दे कोणते, तर महाराष्ट्रातला मुद्दा आहे जो अलीकडे जास्त चिघळला आणि ज्यावरून नागपूरची दंगल सुद्धा झाली, तो म्हणजे औरंगजेबाची कबर। नंतरच्या काळामध्ये वाघ्या कुत्र्याचा सुद्धा मुद्दा हा अधिवेशनामध्ये आला। नंतरही समाजामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया इतिहासकारांच्या आपल्याला पुढे दिसत आहेत। काही नेतेही त्या सगळ्या वादात उतरले आहेत आणि तो ताजा मुद्दा होता, पण त्या मुद्द्याला मात्र त्यांनी बगल दिलेली आहे। पण गंगेचं पाणी आणि कुंभमेळ्याच्या संदर्भात यापूर्वी सुद्धा त्यांचं एक विधान आलेलं होतं, पण यावेळी मात्र त्यांनी अत्यंत विस्तारानं यावर भाष्य केलेलं आहे। पण हे सगळं करत असताना त्यांनी नरेंद्र मोदींचं नाव घेतलं नाही, त्यांनी योगी आदित्यनाथांचं नाव घेतलं नाही, महाराष्ट्रामध्ये नितेश राणेंचं नाव घेतलं नाही, देवेंद्र फडणवीसांना थेट त्यांनी प्रश्न विचारला नाही किंवा जे म्हणून काही सत्ताधारी नेते आहेत त्यांना कोणताही थेट प्रश्न त्यांनी विचारला नाही, पण त्यांनी मुद्दे एका प्राध्यापकाप्रमाणे वर्गामध्ये जसे आपण एकेका मुद्द्याची उकल करतो त्याप्रमाणे त्यांनी त्या मुद्द्यांची उकल केलेली आहे। पण त्या मुद्द्यांची उकल करत असताना तो प्राध्यापकी बाणा नव्हता, तर तो ठाकरी बाणा होता। हे सर्वात जास्त महत्वाचं आहे। आपण एका बाजूने बोंबलायचं, आमच्याकडे दुष्काळ पडलाय, आमच्याकडे पाणी नाही, मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी 7-7 दिवस पाणी येत नाही, भारतामधल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तिथे पाणी येत नाही, आम्ही पाणी येत नाही, सगळ्या गोष्टी होत नाही म्हणून बोंबलत बसायचं आणि आपणच ऱ्हास करायचा या गोष्टींचा। कारण इतक्या परखडपणे बोलण्याची ताकद ही महाराष्ट्रामध्ये कोणत्याही नेत्यामध्ये नाही आणि इतकं सगळं करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोक किती निवडून देतात हा एक अत्यंत मोठा आणि नेहमी चर्चेत राहणारा मुद्दा आहे। इतकी गर्दी कुठल्या नेत्याच्या सभेला आज घडीला फारशी होत नाही आणि ज्यांची वक्तृत्व शैली, ज्याची भुरळ सामान्यतः महाराष्ट्रातल्या जनतेला पडत असते, मुंबईतल्या लोकांना पडत असते, मराठी लोकांना पडत असते,
त्या मराठी लोकांनी सुद्धा राज ठाकरे यांना निवडणुकीमध्ये दूर सारलेला आहे. याचा विचार मराठी जनांना करावा लागेल, कारण मराठी माणसांच्या हितासाठी आणि त्यांचं सामर्थ्य वाढावं या महाराष्ट्रात, म्हणून त्यांच्यासाठी जर हक्काचा बोलणारा कोणी व्यक्ती असेल तर त्याचा गांभीर्याने विचार सुद्धा करावा लागेल, जे वातावरण आज घडीला मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाल कामरा याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा तो सुद्धा त्यांनी टाळलेला आहे. कदाचित त्यांना त्यावर भाष्य करायचं नसेल, कारण तो सत्ताधाऱ्यांच्या आणि एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या संदर्भातला विषय होता. त्यामुळे असं वाटतं की जाणीवपूर्वक त्यांनी काही नावं ही टाळलेली आहे, पण त्यांनी ज्या मुद्द्याचा उल्लेख केलेला आहे त्या मुद्द्यांचा उल्लेख आक्रमक पद्धतीनं खरं तर विरोधी पक्षांना करण्याची गरज होती. पण विरोधी पक्ष हा महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आपल्याला तसा कमकुवत दिसला आणि उलट पक्षी विरोधी पक्षांनी आम्हाला बोलू दिलं जात नाही म्हणून राज्यपालांची भेट घेतलेली आहे आणि सभागृहात सुद्धा वारंवार त्याचा उल्लेख केलेला आहे. काही ठिकाणी राहुल नार्वेकर यांनी आपल्या अध्यक्षपदाची जी काही कर्तव्य आहे ती पार पाडली किंवा नाही या संदर्भात लोकसत्तामध्ये एक लेख सुद्धा संतोष प्रधान यांचा प्रसिद्ध झालेला आहे. त्यामुळे काही चुका त्यांना सुद्धा सुधाराव्या लागणार आहे हे या लेखातून स्पष्ट होतं. पण दुसरीकडे महाराष्ट्रातले बाकीचे जे काही हे ज्वलंत मुद्दे आहेत ते विधानसभेच्या बाहेर सुद्धा किती आक्रमकपणे आपल्याला उचलून धरता येतात याचं उदाहरण हे राज ठाकरे यांच्या भाषणामुळे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. पण या महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवणारे आणि आग ओकणारी आणि चिथावणीखोर जर भाषणं सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी करत असेल तर त्यांची नावं सुद्धा ही राज ठाकरे यांनी घेऊन त्यांना सुद्धा कान पिचक्या देण्याचं काम करण्याची गरज होती. मात्र तसं ते झालेलं नाही. विरोधी पक्षाची एक पोकळी आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये, जी अधिवेशनात दिसली, अधिवेशनाच्या बाहेर सुद्धा ती भरून काढण्याचा प्रयत्न राज ठाकरे यांनी निश्चितपणे केला. अनेकदा त्यांच्या राजकीय भूमिका या आपल्याला संभ्रमात टाकणाऱ्या असतात. कधी महाविकास आघाडीला किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा काँग्रेस पक्षाला ते मदत करताना आपल्याला पाहायला मिळतात, तर दुसरीकडे मोदी यांचा हात सुद्धा धरताना आपण त्यांना पाहतो. नंतरच्या काळामध्ये ईव्हीएम वरून जो गहजब महाराष्ट्रामध्ये झाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर आणि त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आणि उमेदवारांनी खास करून त्यांच्या कानी या सगळ्या गोष्टी घातल्यानंतर त्यांचं असं थेट या मुद्द्यावरचं कुठलं विधान हे आपल्या पुढे आलेलं नाही. अर्थात मनसेमध्ये मात्र मतं कमी पडली आणि मतं ही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं इतर उमेदवारांना पास झाली. या संदर्भामध्ये अत्यंत तीव्र प्रतिक्रिया त्यांच्या स्वतःच्या बैठकीमध्ये सुद्धा उमटलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांनी त्या राज ठाकरे यांना सुद्धा ती मतं कळवलेली आहेत. पण त्याचा नंतरच्या काळामध्ये काही फारसा उल्लेख झाला नाही. उलट पक्षी हे सगळं होत असताना आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत असताना आणि महाकुंभच्या संदर्भामध्ये विधान करत असताना आपण हे स्पष्टपणे आपल्या लक्षात आलं होतं की राज ठाकरे यांचा बहुतांश हा रोख महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता, पण त्यांनी त्यांचं नाव घेतलेलं नाही. गंगेचं अत्यंत प्रदूषित पाणी आणि त्या संदर्भातला त्यांनी दाखवलेला भयानक व्हिडिओ हा सगळ्यांनीच पाहिला आणि या निमित्तानं महाराष्ट्रातल्या प्रदूषित झालेल्या नद्यांच्या बाबतीत आणि पर्यावरणाच्या बाबतीत त्यांनी जी काही आपली रोखठोक भूमिका मांडली त्यावरून त्यांच्याकडे एक समाज प्रबोधनकार म्हणून सुद्धा आपण किंवा काही लोकांनी पाहिलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांना प्रबोधनकारांची आठवण सुद्धा झाली आणि इतिहासाच्या संदर्भामध्ये आपलं भाष्य करताना त्यांनी इतिहासातले काही चांगले उतारे सुद्धा वाचून दाखवले. इतकंच नव्हे तर त्यांनी प्रबोधनकारांच्या पुस्तकातले उतारे वाचून लोकांना शहाणं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज महाराष्ट्राचा मराठा आत्मस्वरूपाला पारखा होऊन ना अरत्री ना परत्री म्हणजे ना इथे ना तिथे अशा मोहनीय अवस्थेत आहे. त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये. त्याचा उज्ज्वल भूतकाळ जे मी मगाशी तुम्हाला सांगतो ना इतिहासातल्या चांगल्या गोष्टी, त्याचा उज्ज्वल भूतकाळ त्याने चुकूनही आठवू नये या धोरणाने त्याच्या त्या इतिहासाची जडणघडण नव्या राजकारणी रंगढंगाला साजेशी बदलण्याचा उद्योग सध्या चालू आहे. काळाच्या कचक्यालाही न जुमानता ग्रंथ दस्तात
आणि पिढ्यानपिढ्यांच्या स्मरणात परंपरेने चिरंजीव झालेल्या ठळक ऐतिहासिक घटनांवर ही निरनिराळे बनावट अर्थ बनवण्यात येत आहे. जिकडे पाहावे तिकडे जे आता चालू आहे, त्या इतिहासाचे वेगवेगळे अर्थ तुम्हाला सांगितले जात आहेत, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत जाती जातींमधनं. त्याच्यामध्ये एक त्यांनी एक उतारा दिलाय, गलबला बुद्धी नासते नाना निश्चय सांगती, ऐकावे कोणाकोणाचे बोलत आहे बहुचकी, करंटे मिळाले सर्वही जो तो बुद्धीचं सांगतो. अर्थात प्रबोधनकारांचं जाज्वल्य हिंदुत्व आणि त्यांचं पुरोगामित्व सुद्धा हे महाराष्ट्रानं पाहिलेलं. अलीकडच्या काळामध्ये प्रबोधनकारांचे पुस्तकं, त्यांचे उतारे, त्यांची भाषणं ही खूप व्हायरल होताना आपण पाहतोय, किंवा त्याचा उल्लेख महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात सुद्धा वारंवार होताना आपण पाहतोय. पण त्या सर्वच गोष्टींचं अनुकरण राज ठाकरे अजिबात करत नाही, हेही आपण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. पण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या सगळ्या चिथावणी देणाऱ्या वक्तव्य आणि अशी वक्तव्य करणारे जे काही नेते आहेत, त्यांचा रोखठोक समाचार राज ठाकरे यांनी घ्यायला पाहिजे होता, असं आपल्याला स्पष्टपणे नमूद करायला पाहिजे. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या भाषणावर अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. औरंगजेबाच्या संदर्भामधली त्यांची राज ठाकरे यांची भूमिका तीही त्यांना पटलेली आहे. दुसरीकडे नद्यांच्या बाबतीत मांडलेली भूमिका सुद्धा त्यांना पटली आहे. त्याला वेळ लागेल, खर्चिक तो कार्यक्रम असल्यामुळे आपल्याला ते करायला वेळ लागतो असंही म्हटलेलं आहे. भोंग्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. याचं कारण असं की राज ठाकरे यांना सत्तेत बसलेल्या लोकांची थेट नावं जरी घ्यायची नसली तरी सत्ताधाऱ्यांना त्यांना पाठिंबा द्यायचा हे त्यांच्या शेवटच्या वाक्यानं अत्यंत स्पष्ट आणि सुस्पष्ट झालं. राज ठाकरे म्हणाले की फडणवीसांना आम्ही पाठिंबा देऊ जर त्यांनी आमची प्रत्येक गोष्ट समजून घेतली तर. याचा अर्थ जे काही मुद्दे राज ठाकरे यांनी मांडले ते मुद्दे आणि त्या मुद्द्यावर जर तुम्ही काही निर्णय घेणार असाल सकारात्मक तर आमचा तुम्हाला पाठिंबा असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थात राज ठाकरे यांचा गेल्या काही दिवसांपासूनचा जो कल आहे तो सत्ताधाऱ्यांकडे, महायुतीकडे, महायुतीच्या नेत्यांसोबत त्यांचे उत्तम संबंध आहे. आणि पुढच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जर आपण पाहिल्या तर राज ठाकरे स्वतंत्ररित्या निवडणूक लढतील असं जरी त्यांनी म्हटलं असलं तरी पुढच्या काळामध्ये काहीही घडू शकतं, हेही तितकंच खरं आहे. या निमित्तानं मराठी माणसाचा मुद्दा त्यांनी मांडला आणि अत्यंत कडवटपणे मांडला. आणि अत्यंत कडवटपणे मराठी माणसांनी इथे एकत्र येण्याची गरज सुद्धा त्यांनी मांडली आहे. आणि मराठी बोलला नाही तर कानफटात बसेल असा ठाकरी शैलीमध्ये त्यांनी त्या लोकांना सुनावलं सुद्धा आहे. पण असं सगळं करत असताना मराठी माणसाच्या मुद्द्यावर त्यांची भूमिका कधी आक्रमक, कधी कडवट, तर कधी ते शांत बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता येणाऱ्या महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी मराठी माणसांना पुन्हा एकदा एकत्र येण्याची हाक दिलेली आहे. मराठी माणसाचा मुद्दा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आधीच हातात घेतला आणि वेळ पडेल तेव्हा ते मराठी माणसांच्या पाठीशी धावूनही जातात, हेही तितकंच खरं आहे. आणि मराठी माणसाचे काही मुद्दे असेल तर त्यांच्याच कडे जाऊन ते सोडवण्याचे अनेक प्रकार सुद्धा आपण पाहिलेले आहेत. पण असं सगळं असताना काही लोकांच्या बाबतीत जे काही थेट भूमिका राज ठाकरे यांनी घ्यायला पाहिजे होती ती न घेता, त्यांच्यावर थेट टीका न करता भाषणाच्या शेवटी त्यांनी फडणवीसांना पाठिंबा देण्याचे स्पष्ट संकेत दिले. बाकीचा भाग अलहिदा की त्यांनी म्हटले की आमच्या सर्वच गोष्टी जर तुम्ही समजून घेतल्या तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ. अर्थात तो पाठिंबा त्यांचा आहे आणि तो कायम राहण्याची शक्यता जास्त असल्यामुळे फडणवीसांनी सुद्धा अत्यंत सकारात्मक प्रतिक्रिया ही राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रसार माध्यमांच्या पत्रकारांनी विचारलेल्या मुद्द्यांवर दिलेले, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. यावेळी मात्र मुस्लिमांच्या विरोधात ते विखारी दिसले नाही किंवा विखारी त्यांचं कुठलंही भाष्य दिसलं नाही. बाळासाहेबांची जी भूमिका होती की पाकिस्तान धार्जिणे मुस्लिमांनाच त्यांचा विरोध आहे, इतरांना नाही, तशाच पद्धतीची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली. यावेळी त्यांच्या अंगावरती पांढरी शाल होती, पूर्वी भगवी शाल होती. हिंदू जननायक म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख मनसैनिक करायचे आणि तशा प्रकारचा प्रचार सुद्धा सोशल मीडियातनं केला गेला होता. आणि यावेळी फक्त त्यांनी सांगितलं की धर्म हा उंबरठ्याच्या आतमध्ये आहे, तो तिथेच त्यांनी पाळावा आणि जर तसा तो पाळला गेला नाही तर आम्ही बुलडोजर चालू. जो बुलडोजर नागपुरात सत्ताधाऱ्यांनी चालवला तशाच पद्धतीच्या बुलडोजरचा उल्लेख हा
राज ठाकरे यांनी केलेला आहे. पण तो अत्यंत म्हणजे त्यांच्याबद्दलची जी भूमिका होती ती अत्यंत संयमी शब्दात मांडली. तो या भाषणातला तसा काही कळीचा मुद्दा किंवा महत्वाचा मुद्दा नव्हता. जे अत्यंत महत्वाचे मुद्दे होते आणि जे लोकांच्या काही काळ लक्षात राहणार आहे ते म्हणजे गंगेचं अत्यंत प्रदूषित पाणी, कुंभमेळा, त्यात वाहणारी प्रेत किंवा गंगेच्या किनारी केलं जाणारं अस्थि विसर्जन किंवा त्यात मृतदेह फेकून देण्याचा प्रकार असो आणि महाराष्ट्रातला औरंगजेबाचा वाद आणि त्या निमित्तानं इतिहास वाचायला शिका, व्हॉट्सअपवर तू वाचू नका अशी तरुणांना दिलेली हाक, हे 2-4 मुद्दे अत्यंत महत्वाचे आणि ते आपल्याला काही काळ लक्षात राहणार आहे. या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तरुणांचे, बेरोजगारांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांनी मांडले, हे खूपच चांगलं झालं. कुठल्या तरी राजकीय नेत्यांना इतर भरकटवणाऱ्या विषयांना सोडून या अत्यंत कळीच्या मुद्द्यावरती प्रकाश टाकावासा वाटला, भाष्य करावंसं वाटलं, हे तितकंच महत्वाचं आहे. पण येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे यांना याहीपेक्षा संधी मिळेल तेव्हा आणखी परखडपणे या मुद्द्यांवर बोलावं लागेल, नेत्यांचं नाव घेऊन बोलावं लागेल, जेणेकरून या नेत्यांना सुद्धा राज ठाकरे यांचा धाक राहील. तुर्तास इतकेच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेन. आणि या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं मिळत राहावे यासाठी तुम्ही बेल आयकॉनवर बटन दाबा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. प्रेक्षकांचे आभार.